हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. DA2 अकॅडमीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. बघा, तुमच्यापैकी काही जण असे विद्यार्थी असतील ज्यांना घरी बसून बीकॉम करायचं असेल. घरी बसून इन द सेन्स की ते काही काही स्टुडंट असे असतात की सर मला माझ्या लाईफमध्ये एकाच एक्झामवर फोकस करायचा आहे, CA, CS, CMAच्या एक्झामवर. त्यामुळं मला बीकॉमच्या एक्झामकडे टाइम देता येणार नाही, मला कॉलेज कंपल्सरी करता येणार नाही. तर असे विद्यार्थी जे आहेत त्यांचं बीकॉमचे जे ऍडमिशन आहे मुक्त विद्यापीठ ओपन युनिव्हर्सिटी मुंबईकडचे स्टुडंट्स त्याला आयडॉल, राईट, IDOL, आयडॉल या नावाने ओळखत असतील. तर या कॉलेजचं सिलेबस काय असतं काय नाही हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. बघा, महाराष्ट्रातले मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा इकडचं उत्तर महाराष्ट्र असेल, या साईडचे जेवढेही विद्यार्थी आहेत त्यांना जर रेग्युलर कॉलेजमधून बीकॉम करायचं नसेल तर ते प्रिफर करतात YCM नाशिक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ओपन युनिव्हर्सिटी इथे ऍडमिशन करतात. आणि त्याचबरोबर काही जे स्टुडंट्स आहेत मुंबईच्या आसपासचे स्टुडंट्स आहेत ते आयडॉलला ऍडमिशन घेत असतात, किंवा रेग्युलर मध्ये जरी जर तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला तिथं ऑब्व्हियसली अवेलेबल आहे विथ न्यू एज्युकेशन पॉलिसी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा लॉन्च झालेली आहे. बरं, या व्हिडिओचा मेन पर्पज काय? या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की YCM नाशिक ओपन युनिव्हर्सिटीचं सिलेबस काय काय असेल, कोणते कोणते सब्जेक्ट्स अकाउंटशी रिलेटेड तुम्हाला विचारण्यात येतात. त्याचबरोबर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला बीकॉम करायचं असेल किंवा BAF बीकॉम म्हणजे बीकॉम इन अकाउंटिंग अँड फायनान्स मध्ये जर करायचं असेल तर ते सुद्धा त्याचे सुद्धा सब्जेक्ट सिलेबस आपल्याला आज डिस्कशन करायचं आहे. ऑल राईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण सब्जेक्ट आजचा स्टार्ट करूयात. बिफोर वी स्टार्ट, सुरुवात जी आहे आपल्याला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक इथून स्टार्ट करायचं आहे. बघा, तुम्हाला YCM मध्ये जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी मध्ये, तर इथं तुम्हाला रेग्युलर कॉलेजला जायची गरज नाहीये. ऍडमिशन करायचं वर्षातून फक्त एकच वेळेस एक्झाम होईल, ते पण दरवर्षी एप्रिल आणि मे मध्ये त्याची एक्झाम्स असतात. म्हणजे आता तुम्ही जर रेग्युलर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला तिथे जावं लागतं, कॉलेज करावं लागतं आणि मग एव्हरी सेमिस्टर दर 6 महिन्याला एक्झाम द्यावं लागते. बट ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतलं तर अॅन्युअली एकच एक्झाम तुम्हाला द्यावं लागते. म्हणजे 3 एक्झाम दिलं तर बीकॉम. आता 3 एक्झाम कधी कधी असतील, जेवढेही विद्यार्थी एज्युकेशन इयर शैक्षणिक वर्ष 2024 आणि 25 मध्ये ऍडमिशन करायला त्यांची 2025च्या एप्रिल आणि मे मध्ये एक्झाम होईल फर्स्ट इयरची. त्यानंतर एप्रिल आणि मे 2026 मध्ये सेकंड इयरची एक्झाम होईल आणि एप्रिल आणि मे 2027 मध्ये थर्ड इयरची त्यांची एक्झाम होईल. राईट, आता ऑल ओव्हर फर्स्ट इयरला जर सिलेबस असेल तर पहिला सिलेबस तुम्हाला पहिला विषय आहे इंट्रोडक्शन टू इकॉनॉमिक्स अँड इव्हॅल्युएशन ऑफ कॉमर्स. हा पहिला विषय यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीला आहे. YCMOU असं आपल्याला त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणता येईल. YCM म्हणजे काय? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीला OU आपलं असं म्हणता येईल. ऑल राईट, आता त्याच्यामध्ये सिलेबस जर चेक कराल तर तिथं तुम्हाला 12वीचेच इकॉनॉमिक्सचे काही चॅप्टर्स आहेत जे तुम्हाला ऍज इट इज तिथं कॅरी फॉरवर्ड केलेले आहेत. फर्स्ट सेमिस्टर तुम्ही कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये जा, मोस्ट ऑफ सिलेबस जे आहे ते 12वीचंच असतं. काही एक दोन चॅप्टर्स असतात ते जाणून बुजून अवघड करतात. बट न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार फक्त आणि फक्त 20 to 25% 12वीचं सिलेबस त्यांनी कॅरी फॉरवर्ड केलेला आहे. बाकी सर्वच्या सर्व नवीन सिलेबस तुम्हाला इंट्रोड्यूस केलेला आहे, जे तुम्हाला 11th आणि 12thला नव्हतं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जो चॅप्टर आहे दुसरी पुस्तक प्रोसिजर्स ऑफ कॉमर्स हा नेक्स्ट सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर तिसरी पुस्तक आहे ते म्हणजे बुक किपिंग अँड अकाउंटन्सीची. आता हे बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचे जे सब्जेक्ट आहेत याच्याशी रिलेटेड तुम्हाला एक्झाम्स होतील वर्षाला, अॅन्युअल एक परीक्षा होतील आणि याचे सुद्धा लेक्चर्स, या विषयाचे जे लेक्चर्स आहेत आणि बाकी विषयाचे जे नोट्स आहेत तुम्हाला आपल्या YCMOU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीचा जो कोर्स आहे बीकॉम फर्स्ट इयरचा DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर, तिथं याचे सर्व व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स आणि मोस्ट प्रोबेबली जे आहे ओपन युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट्सला असाइनमेंट करावं लागतात, होमवर्क करावं लागतात आणि ते सबमिट करावं लागतं. तर त्या असाइनमेंट कसं करायचं काय नाही ते सुद्धा तुम्हाला त्या कोर्समध्ये सांगण्यात येईल. बकायदा तुम्हाला काही सॅम्पल्स देण्यात येतील जे तुम्ही प्रिंट आउट करून ऍज इट इज तुम्ही देऊ
लिहून देऊ शकता. ऑल राईट, तर याचे जे लेक्चर्स आहेत ते 8 जुलैपासून ऑलरेडी आपल्या DA2 अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्टार्ट झालेले आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर आणि जर ओपन युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेणार असाल तर प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचा आहे आणि त्याचबरोबर बॅच तिथून जॉईन करू शकता. वर्षाची जी फीस आहे ती 2000 रुपये आहे. त्याच्यामध्ये पूर्ण वर्षभरामध्ये तुमचा पूर्ण परफेक्ट केला जाईल. कारण ओपन युनिव्हर्सिटी म्हणल्यानंतर तुम्हाला काही कॉलेजमधून शिकवल्या जात नाहीत, काय नाहीत, फक्त डायरेक्ट तुम्हाला एक्झामला जायचं असतं. जसं तुमच्यापैकी काही जण 12वीला असताना प्रायव्हेट मधून किंवा फॉर्म नंबर 17 भरून एक्झाम दिली असतील, त्याच पद्धतीनं आहे. ऑल राईट, त्याच्यानंतर नेक्स्ट जे पुस्तक आहे एलिमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स हा नेक्स्ट सब्जेक्ट आहे. अँड त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑफिस मॅनेजमेंट अँड ऑफिस लेआउट अँड प्रोसिजर्स. त्याच्यामध्ये काही छोटे छोटे सब टाइप्स आहेत. हे जास्त काही अवघड नसतात, बेसिक असतात. हे झालं फर्स्ट इयरशी रिलेटेड एवढंच आहे. याच्या व्यतिरिक्त बाकी YCMU ला काहीच नाहीये. आता आपण डिस्कशन करूयात युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचं. ओके, जर तुम्हाला आता YCMU च्या ह्याच्यामध्ये ऍडमिशन वगैरे घ्यायचं असेल तर तुम्हाला सरळ सरळ तुमच्या आसपासच्या कॉलेजमध्ये जायचं आहे जे अंडर YCMU मध्ये येतं, राईट, किंवा YCMOU मध्ये येतं, किंवा डायरेक्ट तुम्ही युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून रजिस्ट्रेशन करू शकता. तुमचं एक्झामचं सेंटर सुद्धा तुम्हाला तिथंच फिल करायचं, किंवा ते तुम्हाला सांगतील जवळपासचा एरिया जर तुम्ही सांगितलं की बाबा फॉर्म मध्ये भरताना तुमचा ऍड्रेस वगैरे टाकलं आणि राहणारं तुमचं करंट लोकेशन नांदेड टाकलं, तर नांदेडच्या आसपासच्या एरियामध्ये जेव्हाही एक्झाम्स होतील अॅन्युअल एक्झाम्स, तिथे तुम्हाला त्या सेंटरवर जाऊन एक्झाम द्यायचे असतात. ते एकदम बेसिक आहे. ऍडमिशन प्रोसिजर झाल्याबरोबर युनिव्हर्सिटी मधूनच तुम्हाला कम्युनिकेशन वगैरे करण्यात येते. एखाद्या एक सरची जरी युनिव्हर्सिटीमध्ये ओळख झाली तर सर्व गोष्टी त्या सरांना व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण डिस्कस करूयात युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई बद्दल. याच्याबद्दल मी ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. बघा, BCom इन अकाउंटिंग अँड फायनान्स BAF मध्ये टायटल जे दिलेले आहेत प्रोग्राम्सला ते ABCD अँड E असे टायटल्स दिलेले आहेत. म्हणजेच काय, आता जर तुम्ही फक्त एकच वर्ष बॅचचं ऍडमिशन केलं त्याच्यानंतर तुम्ही कॅन्सल केलं, नेक्स्ट इयरला ऍडमिशनच घेतला नाही, तर मग तुम्हाला जे आहे ते UGC मार्फत सर्टिफिकेट इन अकाउंटिंग मिळतं 1 वर्ष केल्यामुळं. 2 वर्षाचं जर केलं तर UGC मार्फत तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अकाउंटिंगचा कोर्स मिळतं. जर तुम्ही 3 वर्ष जर BAF किंवा BCom केलं मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कोणत्याही महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटीमध्ये, तर तुम्हाला BCom इन अकाउंटिंग BAF ची एक डिग्री मिळते, किंवा BCom ऑनर्स इन अकाउंटिंग ची डिग्री मिळते. आणि त्याच्यानंतर 4थं वर्ष, जसं की तुम्हाला माहिती आहे डिग्री आता ही 4 वर्षाची झालेली आहे. BA असू दे, BSc असू दे, BCom असू दे, BBA असू दे, किंवा अदर कोणतेही अंडर ग्रॅज्युएट कोर्स असू दे, जे आता 4 वर्षाचं झालेलं आहे. आणि 4थं वर्ष जर केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती एक्झाम द्यायची नसते. 4थ्या वर्षामध्ये फक्त रिसर्च अँड अनालिसिस करावं लागतात तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला 4 वर्ष केल्यानंतर BCom ऑनर्स विथ रिसर्च इन अकाउंटिंग अँड फायनान्स अशी तुम्हाला डिग्री मिळते. तुमच्या डिग्री पुढं रिसर्च हा एक शब्द लागून जातो, जो की कुठं ना कुठं तुमच्या CV ला वेट देत असतो. ओके, आता बघा, BCom अकाउंटिंग अँड फायनान्स म्हणजेच BAF आणि नॉर्मल BCom विथ ऑनर्स. ओके, याचा सिलेबस काय काय चेक करा. जर तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये जर ऍडमिशन घेतलं तर सब्जेक्ट जे आहेत ते तुमचे कोणते कोणते आहेत चेक करा. बघा, पहिलं सब्जेक्ट आहे फायनान्शियल अकाउंटिंग सेमिस्टर 1 लेवल 4.5. 4 क्रेडिट्स त्याला दिलेले आहेत. मेजर आणि मॅन्डेटरी दिलेला आहे. म्हणजे जसं की मी आपल्या नांदेड युनिव्हर्सिटीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नांदेड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा अकाउंटिंगला मॅन्डेटरी मेजर रोल देण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये बघा सब्जेक्टचे नावं कोणते कोणते आहेत ज्याला तुम्हाला एक्झाम द्यायचं आहे. सर्वात पहिला आहे इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. पुणे युनिव्हर्सिटीला सुद्धा अकाउंटिंग स्टँडर्ड सब्जेक्ट इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट मॅन्युफॅक्चरिंग, फायनल अकाउंट्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न, डिपार्टमेंटल अकाउंट्स आणि अकाउंटिंग फॉर हायर परचेस. हा BAF ला फर्स्ट सेमिस्टरला आहे. आता आपला जो कोर्स आपण लॉन्च केलेला आहे मुंबई युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी, किंवा जेवढेही विद्यार्थी मुंबई, ठाणे, वरळी, विक्रोळी किंवा अशा विविध एरियामधून आपल्या चॅनलला फॉलो करतात. खूप सारे स्टुडंट्स आहेत जे की प्रॉपर मुंबईमधून आपल्या चॅनलला फॉलो वगैरे करत असतात. तर त्यांच्यासाठी सुद्धा BAF ला ऍडमिशन घ्या
किंवा बीकॉम ला ऍडमिशन घ्या, दोन्हीसाठी आपण एकच कंबाईन कोर्स केलेला आहे, ज्याची प्राइस फक्त 1000 रुपये आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेलं आहे. तिथून तुम्ही बीकॉमचं फर्स्ट सेमिस्टर मुंबई युनिव्हर्सिटीचा कोर्स जॉईन करू शकता. तिथं ऑलरेडी व्हिडिओज काही पडलेले आहेत आणि तिथून तुम्ही लाईव्ह क्लासेस करू शकता. मिशन फक्त काय आहे, आपल्याला बॅक राहू द्यायचं नाही एकही सब्जेक्ट, आणि आपल्याला सर्व गोष्टी, सर्व सेमिस्टर जे आहेत ते क्लिअर काढून टाकायचे. ऑलराईट. त्याच्यानंतर आता कंटेंट मध्ये जर बघायला गेलं तर इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग कन्सेप्ट अँड अकाउंटिंग स्टँडर्ड्स मध्ये तुम्हाला हे एवढे गोष्टी आपल्याला याच्याशी रिलेटेड डिस्कशन करायचे आहेत. अँड त्याच्यानंतर फायनल अकाउंट्स, डिपार्टमेंटल अकाउंट्स आणि हायर परचेस हे फर्स्ट सेमिस्टर आहे. सेकंड सेमिस्टर ज्याही वेळेस आपण आफ्टर दिवाळी सेकंड सेमिस्टर स्टार्ट करू त्यावेळेस आपण डिस्कस करणार आहोत. हे झालं बॅफशी रिलेटेड, बीकॉम इन अकाउंटिंग अँड फायनान्स मध्ये. आता नॉर्मल जर तुम्ही जर बीकॉम करत असाल तर त्यामध्ये एक्झॅक्ट काय काय आहे काय काय नाही चेक करा. बघा, नॉर्मली जर तुम्ही बीकॉम करणार असाल तर तिथं इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग कन्सेप्ट अँड अकाउंटिंग स्टँडर्ड, फायनल अकाउंट्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न असे 2 चॅप्टर्स तुम्हाला तिथं इंट्रोड्यूस केलेले आहेत. आणि त्याचा जो पेपर आहे, पेपर पॅटर्न काय असा आहे, क्वेश्चन 1 प्रॅक्टिकल थेअरी 15 मार्क, प्रॅक्टिकल थेअरी प्रॅक्टिकली असं टोटल 15 मार्काचे क्वेश्चन्स येतात. तीन पैकी कोणतेही तुम्हाला 2 सॉल्व्ह करायचे असतात. थोडंसं लेटेन्सी आहे. बघा, अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. कुठं सेमिस्टर एंड एक्सटर्नल एक्झाम 30 मार्काची असते. हे कोणासाठी, बीकॉमच्या विद्यार्थ्यांसाठी. राईट. बॅचच्या स्टुडंटचा सिलेबस ऑलरेडी मी सांगितलेला आहे. बीकॉमच्या स्टुडंटसाठी आता जे 2 चॅप्टरचं नाव मी तुम्हाला सांगितलं होतं, राईट. हे बघा, हे जे 2 चॅप्टर्स आहेत, 2 सेपरेट चॅप्टर्स, इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग कन्सेप्ट अँड स्टँडर्ड्स, फायनल अकाउंट्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न. आणि याचा सिलेबस जो आहे तो तुम्हाला इथं व्यवस्थित पद्धतशीररित्या याचा सिलेबस सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. बस ह्या सिलेबसला डोळ्यापुढे ठेवायचं आणि अभ्यास करायला स्टार्ट करायचं. बॅफ पेक्षा नॉर्मल बीकॉम विथ ऑनर्स जे आहे ते मुंबई युनिव्हर्सिटीला सोपं करण्यात आलेलं आहे. थोडं कुठं ना कुठं काही गोष्टी असतात. डन. त्याच्यानंतर आणखी काही चॅप्टर्स आहेत त्याच्याशी रिलेटेड तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये आपली लिंक दिलेली आहे, राईट. तर त्या लिंकवर क्लिक करून जे आहेत ते तुम्ही बाकी चेक करू शकता. ओके, डन. त्याच्यानंतर इंटू मॉड्यूल 1 आणि 2 मध्ये बघा, आता त्याच्यामध्ये इथं काही एक्स्ट्रा सब्जेक्ट सांगण्यात आलेला आहे, जसं की इंट्रोडक्शन टू फार्म अकाउंटिंग, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स AS41, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये फार्म अकाउंटिंग आहे, आणि प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. असे 1-2 काही मॉड्यूल्स आहेत त्यांनी आणलेले आहेत. म्हणजे तुम्हाला अकाउंट्स मध्ये सुद्धा 2-3 मॉड्यूल्स आहेत. आता हे काही कॉलेजेस मध्ये अवेलेबल असतात आणि काही कॉलेजेस मध्ये अवेलेबल नसतात. तर तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन करत असताना एक वेळेस चेक करा की तुम्ही कोणत्या मॉड्यूल मधून ऍडमिशन केलेलं आहे. मॉड्यूल कोणतंही असू दे, त्या पर्टिक्युलर चॅप्टरचे लेक्चर्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील. आणि इफ इन केस ऑलरेडी, कारण मुंबई युनिव्हर्सिटीचे खूप स्टुडंट्स ऑलरेडी कोर्स बाय केलेले आहेत आणि बाय केल्यानंतर सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, जर तुम्हाला एखादा एक चॅप्टर त्याच्यामध्ये मिळत नसेल आणि ते तुमच्यामध्ये तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही जर सिलेक्ट केला असाल तर त्या चॅप्टरचं नाव मला चॅट सेक्शन मध्ये येऊन सांगायचं आणि मग त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओज जे आहेत मी ऑटोमॅटिकली त्यामध्ये जे आहे ते ऍड करून टाकेन. ऑल राईट, डोंट वरी अबाउट दॅट. सर्व गोष्टी ची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ते माझी असेल. डन. ओव्हरऑल तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना काय सिलेबस आहे काय नाही सर्व गोष्टी बेसिक गोष्टी क्लिअर झाल्या असतील. याच्या व्यतिरिक्त आणखी जर काही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या क्लासचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर व्हॉट्सअपला मेसेज करा. कॉल सहसा मी क्लासमध्ये असेल तर पिक करत नाही, बट मेसेज ड्रॉप करा. जे पण असेल ते डाऊट्स मी तुमचे मेसेज चेक करून सॉल्व्ह करेन. राईट. आय होप व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सर्वात इम्पॉर्टंट, न्यू एज्युकेशन पॉलिसी लॉन्च झाल्यामुळे बीकॉमला व्हॅल्यू वाढणार आहे. राईट. भलेही तुमचे सिनियर्स काही म्हणू दे, अरे यार बीकॉम का क्या है, कोई भी आता जाता बीकॉम पास होता, असं तसं म्हणत असेल, बट UGC जे बीकॉमचे एक्झाम्स कंडक्ट करत असते त्यांचं मेन प्रायमरी आहे काही करून डिग्रीची व्हॅल्यू वाढवायची आहे. त्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसी लॉन्च केलेत आणि तुम्हाला त्याच्यामध्ये असं डिफरंट ऑप्ट इन ऑप्ट आउटची प्रोसेस दिलेल्या आहेत. मल्टिपल एंट्री एक्झिट लेवल्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये. ऑल राईट.
त्यामुळे कुठं ना कुठं तुम्हाला जर असं वाटत असेल की आपली जी डिग्री आहे, आई वडील जे आपले पैसे खर्च करायले ते कुठं ना कुठं त्याचं चीज व्हायचं असेल, कुठं ना कुठं तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं की बाबा काही करून मला चांगल्यातल्या चांगल्या मार्कानं डिग्री हातात पाहिजे. कारण अनेक गव्हर्नमेंटचे जॉब्स आहेत जे तुम्हाला एक्झाम देण्यासाठी मेन क्रायटेरिया लागते की डिग्रीचे पर्सेंटेज. काही काही एक्झाम मध्ये 60% आहे, काही काही मध्ये 50 आहे, काही काही मध्ये 75 आहे. तुम्हाला असं वाटतं सर एवढं तर किती इझी आहे, पडतात आम्हाला 12thला तर 85 होते, 90 होते. जसं 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 तुम्ही मोठे होत जाता तसं तसं लाईफमध्ये डिस्ट्रॅक्शन्स वाढत जातात आणि जे गोष्ट तुम्हाला आता 65 पॉसिबल वाटत आहे ते सुद्धा नंतर होऊन इम्पॉसिबल वाटते. काही काही जण 12thला 90 to 95% घेऊन पास होतात, तेच ग्रॅज्युएशनला 51, 48, 55 असे टक्के घेऊन पास होत असतात. कारण सब्जेक्ट खूप मोठे असतात, सिलेबस खूप जास्त असतं, कॉलेज रेग्युलर वगैरे करावं लागतं आणि ते अनेक विद्यार्थ्यांना होत नाही. आणि मग एन मोमेंटला कुठल्या तर क्लासेसची एटीकेटीची बॅच जॉईन कर, कुठल्या तरी सरांना 2,000 रुपये देऊन 2 दिवसाचा 3 दिवसाचा जाऊन लेक्चर कर. असं एन मोमेंटला येऊन सर्व गोष्टी केल्यापेक्षा सुरुवातीपासूनच चांगला अभ्यास करायची सवय लावून टाकायची. युट्यूब आपलं एकतर युट्यूब चॅनल पकडा, कोर्समध्ये 30-40 गणित, 30-40 दिवस लाईव्ह लेक्चर्स वगैरे प्रत्येक धड्याचे होतील. युट्यूबला एक 2-4 व्हिडिओ येत असतील, राईट. जरी तुम्ही कोर्स बाय केला नाही, युट्यूबचे लेक्चर्स वगैरे पहा, कुठं ना कुठं तुम्हाला हेल्प होत राहील, राईट. चला आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. व्हिडिओत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DHU अकॅडमी. मग आता नांदेड युनिव्हर्सिटीचं झालं, छत्रपती संभाजीनगरच्या युनिव्हर्सिटीचं झालं, केबीसी, राईट, केबीसी नॉर्थ युनिव्हर्सिटी जळगावचं झालं, त्याच्यानंतर RTM नागपूर युनिव्हर्सिटीचं झालं, सर्व महाराष्ट्रातल्या शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, जितकं जास्तीत जास्त युनिव्हर्सिटीज कव्हर होईल ते सर्व झालेले आहेत. आता युनिव्हर्सिटीचे व्हिडिओज येणं बंद होतील. आता ह्याच्यानंतर डायरेक्ट आपण सिलेबस स्टार्ट करणार आहोत. ऑलराईट, चला आजच्या सेशनसाठी एवढंच. व्हिडिओ पुढच्या क्लासमध्ये, तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडती युट्यूब चॅनल DHU अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये.